हाय हॅलो सगळ्यांना. तर आज आहे आमच्या लग्नाच्या स्टोरीचा पार्ट 8. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की नवरदेवालाच विचारलं नवरदेवाच्या घरचा पत्ता आणि तिथे सगळं बाकीची सगळी बोलणी वगैरे झाली आणि असं ठरलं की आता सगळे आलेलेच आहेत. तर वडिलांनाही सगळं पसंत, मुलगा आवडला होता आणि बाकीचं वडिलांना काय मॅटर करत नव्हतं. मुलाचं कर्तृत्व त्यांनी पाहिलं आणि एका छान कंपनीमध्ये ते जॉब करत होते. त्याच्यामुळे मग वडिलांनी बाकी शेती वगैरे काय पाहिली नाही, फक्त किती एकर शेती आहे ते विचारलं आणि मग असं ठरलं की आता पाहायला आलोय तर आता डायरेक्ट बैठकीचा कार्यक्रमच उरकून घ्यायचा. आणि बैठक वगैरे पार पडली. संध्याकाळी घरी यायला 7-7:30 वाजले होते वडिलांना यांना. घरी आल्या त्यांनी आजीला फोन केला आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. म्हटले की ठरलं तुझ्या नातीचं लग्न, आता लवकरच तारीख धरून तुझी इच्छा पूर्ण करणार असं वडिलांनी आजीला फोन करून सांगितलं. त्याच्यानंतर आजी थोडीशी हळवी झाली होती आणि मग नंतर म्हटली की मला सुद्धा नवरदेवाला पाहायचं होतं, नात जावई कसा दिसतो ते, माझ्या नातीचा जोडीदार कसा आहे, मला पाहायची खूप इच्छा आहे असं आजीने बोलून दाखवल्यावर वडिलांनी यांना फोन केला. म्हटले तुमचा एखादा फोटो असेल तर पाठवून द्या, आमच्या आजीला नात जावायला पाहायचे. तेव्हा खूप मोठ्या मनाने म्हटले की फोटो कशाला, मी प्रत्यक्षात येतो, मी आजीला भेटतो आणि आजी पण मला प्रत्यक्षात पाहतील. आणि एक दिवस हे नगरला गेले आणि आजीने ह्यांना पाहिलं. आजीला पण नात जावई खूप आवडला. ह्यांनी आजीच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याच्यानंतर 14 मेला आमची गंधाचा कार्यक्रम करायचा असं ठरलं. आणि मग त्याच्या अगोदर 2 दिवस आमच्या घरी एक गृहस्थ आले आणि चक्क त्यांनी काय काय एकाचं दोन सांगून, मुलाबद्दल, मुलाच्या आईबद्दल सांगून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. पण आमची आई पण हुशार आहे बरं का, तिने बरोबर तोडीस तोड उत्तर दिलं. आणि तर ते गृहस्थ कोण होते आणि त्यांनी काय काय सांगितलं हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की कशासाठी त्यांनी आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मागे त्यांचा काय हेतू होता हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमच्या लग्नाची स्टोरी ऐकायला कशी वाटते ते. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.